पर्टिक्युलर नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे। तर आजचे करंट अफेअरमधील सर्वात महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहे। तर बघा 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिर दिवस साजरा करण्याचा निर्णय कॅनडा सरकारने घेतलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ठरते। त्याचप्रमाणे मॉरिशियस सरकारने तेथील हिंदू कर्मचाऱ्यांना 2 तासाची सुट्टी डिक्लेअर केलेली होती, लक्षात असू द्या। ओके, त्यानंतर 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम सुरू करण्यात आलेली होती। ओके, लक्षात ठेवा। आणि ही मोहीम पानिपत हरियाणा या ठिकाणाहून सुरू करण्यात आलेली होती। ओके, आणि 22 जानेवारी 2015ला बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी योजना आहे ही पानिपत हरियाणा या ठिकाणाहून सुरू करण्यात आलेली होती। आता ही जी योजना आहे हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतात, एक लक्षात घ्या। सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 4 जे की एज्युकेशन संबंधित आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 5 जे की लिंग समानता संबंधित आहे। तर ठीक आहे, त्या संबंधित ही योजना काम करते। आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय आहे ते आपण इथे बघूया। सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे होते शाश्वत विकास ध्येय। ठीक आहे, युनो मार्फत लक्षात घ्या काही लक्ष्य ठरवले जातात आणि ते देशांना पूर्ण करावे लागतात। लक्ष ठेवलेलं आहे 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030। SDG जे असतात ते 15 वर्षासाठी असतात। किती वर्षासाठी? 15 वर्षासाठी। याच्या अगोदर MDGs होते जे की 2001 पासून तर 2015 पर्यंत असे 15 वर्षासाठी होते। त्यानंतर यांचा कालावधी संपल्यानंतर 1 जानेवारी 2016 पासून ठीक आहे तर 31 डिसेंबर 2030 पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे। मग यामध्ये प्रमुख ध्येय जे आहे ते आहे 17। तर ते 17 आपल्याला इथे पाठ ठेवावं लागेल, कारण जेव्हा मी 5 नोव्हेंबर 2023ला PSI मेन्स दिली होती तेव्हा त्यामध्ये मला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर 2 क्वेश्चन आलेले होते। तुम्ही तो पेपर बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसतील। ओके, तर कधी एक प्रश्न जोड्या लावणी संबंधित होता आणि एक प्रश्न याच्या आतमधील जी माहिती होती ती विचारलेली होती। ओके, आता बघा 17 नंबरपैकी सर्वात पहिलं ध्येय आहे की दारिद्र्य दूर करणे, दुसरं आहे भूक नष्ट करणे, त्यानंतर आरोग्य, त्यानंतर शिक्षण। तर कसं पाठ ठेवा बघा, 1 नंबरवर दारिद्र्य आहे, 2 अक्षरी भूक लक्षात ठेवा, 3 अक्षरी आरोग्य लक्षात ठेवा। ओके, चौथीतलं एज्युकेशन चांगलं असते म्हणून 4 लक्षात ठेवा। ओके, लिंग समानता 5 लक्षात ठेवा। आता बेटी बचाओ बेटी पढाओ तर याच्यामध्ये लिंग समानता आली आणि शिक्षण पण आलं या पद्धतीनं। जसं आता आयुष्मान भारत योजना म्हटलं तर ध्येय क्रमांक 3 शी रिलेटेड राहणार, तर या पद्धतीनं जोड्या लावणीत प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर 6 नंबरवर आहे स्वच्छता, स हा स्वच्छता। ओके, स लक्षात ठेवा। त्यानंतर 7 मध्ये ऊर्जा। ओके, आपल्याला एखाद्या गोष्टीची 7 असली तर ऊर्जा मिळते, तर असं 7 लक्षात ठेवा। 8 आर्थिक वाढ लक्षात ठेवा। 9व्या क्रमांकाचं कारण क्रमांक सुद्धा विचारले जाते, तर नवा उद्योग असं लक्षात ठेवा। नवा उद्योग 9 नंबर। 10 नंबरवर आहे सतत उपक्रम। 11 आहे शाश्वत शहरे, एक आलं तर शाश्वत शहरे लक्षात ठेवायचं 11। 12 आलं जबाबदारी। ओके, त्यानंतर 13 मध्ये हवामान, हा पॉईंट महत्त्वाचा आहे। ओके, हा प्रश्न होता त्याच्यामध्ये मला विचारलेला। 13 मध्ये येते हवामान, 14 मध्ये येते पाण्याखालील जीवन। ओके, 14 पाणी असं लक्षात ठेवा 14, आणि 15 वरील आहे जमिनीवरील जीवन, हे पाण्याखालील जीवन हे जमिनीवरील जीवन, आणि 16 मध्ये आहे शांतता प्रस्थापित करणे, आणि 17 आहे भागीदारी। तर असे हे 17 ध्येय तुम्ही विशेष लक्षात ठेवा, कारण यावरती प्रश्न विचारला जातो। आणि लक्षात घ्या 169 हे लक्ष आहे। ठीक, ते मी तुम्हाला इथे कव्हर करून दिलेलं आहे। पुढचा प्रश्न पहा, 21 जानेवारी 1972ला 3 राज्याचा स्थापना दिवस असतो, मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर। ओके, मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर। गारो खासी जैतिया ह्या टेकड्या कुठल्या प्रसिद्ध आहे? तर मेघालयमधील ह्या टेकड्या आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक पावसाचं ठिकाण हे मावसिनराम हे मेघालयमध्येच येते। आणि या अगोदर जो पाऊस पडत होता सर्वात जास्त चेरापुंजीला होता, पण आता हा पाऊस मावसिनरामला पडते। हे दोन्ही ठिकाणं मेघालयमध्ये येते। मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कुठं पडतो? अंबोली, सिंधुदुर्ग या ठिकाणी पडतो। तर दक्षिण भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे आगुंबे, कर्नाटक। मोस्ट टाइम करा, यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाणार। आणि कर्नाटकला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। मग आता हे लक्षात ठेवा की नागालँडची स्थापना केव्हा झाली? 1963 मध्ये। 1975 मध्ये सिक्कीम राज्याची निर्मिती झाली। 35वी घटनादुरुस्तीद्वारे सिक्कीम हे भारताचं सहयोगी राज्य बनलं होतं, तर 36व्या घटनादुरुस्तीनं सिक्कीम हे पूर्ण राज्य बनलेलं होतं भारताचं। ओके, 1986 मध्ये अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम राज्याची निर्मिती झाली, तर 30 मे 1987 मध्ये गोवा राज्याची निर्मिती झालेली होती। ओके, गोव्याला राज्याचा दर्जा मिळालेला होता। ठीक आहे, तर या पद्धतीनं लक्षात ठेवा। पॉईंट लक्षात ठेवा, 1971 मध्ये हिमाचल प्रदेशची निर्मिती करण्यात आलेली होती। ठीक आहे, आणि 2000 या वर्षी छत्तीसगड,
त्यानंतर बघा उत्तराखंड आणि एक आहे झारखंड, अशा 3 राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती आणि 2014 तेलंगणा राज्य निर्माण झालेलं होतं. ओके, सो असं लक्षात ठेवा. त्यानंतर पहा 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता. ओके, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता आणि याला मंजुरी भेटली होती 22 जानेवारी 1947ला. ओके, आणि हा प्रश्न मेन्समध्ये पण विचारलेला आहे. तर हे दोन्ही पॉईंट पाठ ठेवा. आता बघा 13 डिसेंबर 46ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्याच्या 2 दिवस अगोदर 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि याच्या 2 दिवस अगोदर 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक भरली होती. तेव्हा तत्कालीन हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. तर हे तिन्ही पॉईंट पाठ ठेवा. 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 46 आणि इकडे 13 डिसेंबर 1946. ओके, सो या पद्धतीनं. त्यानंतर उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा 206 फुटाचा लक्षात घ्या कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. तर ठिकाण आहे विजयवाडा, आंध्र प्रदेश आणि या पुतळ्याचं नाव काय आहे? स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. सो उंची लक्षात ठेवा 206 फूट. ओके, लक्षात ठेवा, मोस्ट टाइम पी करा. त्यानंतर 17वी जी IPL होणार आहे इंडियन प्रीमियर लीग, याचे प्रायोजकत्व म्हणजे स्पॉन्सरशिप हे जिंकलेली आहे, मिळवलेली आहे? तर टाटा ग्रुपनं मिळवलेली आहे. त्यांनी 5 वर्षासाठी म्हणजे 2028पर्यंत 2500 कोटीचा करार केलेला आहे. ओके, अध्यक्ष कोण आहे? एन चंद्रशेखरन. टाटा समूहाचे ग्रुपचे अध्यक्ष कोण आहे? एन चंद्रशेखरन. आणि फ्रान्स सरकारचा आणि एन चंद्रशेखरन यांना फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा आता. जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली महिला श्रीजा अनुला ठरलेली आहे. ओके, तर जागतिक टेबल टेनिस महासंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे मेघना अहलावत. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट इथे पाठ ठेवा. आणखी टेबल टेनिस चर्चेमध्ये कसं होतं बघा की 2022चा मेजर ध्यानचंद पुरस्कार अचंता शरद कमल यांना, जे की टेबल टेनिस या खेळासंबंधित आहे. ओके, हा अवॉर्ड कोणाला मिळाला होता 22मध्ये? अचंता शरद कमल यांना, जे की टेबल टेनिस या खेळासंबंधित आहे. तर 2023चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना मिळालेला आहे. तर ते बॅडमिंटनपटू आहे. सो हे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे बघा की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023मध्ये इंडियाचा रँक किती आहे? तर 40वा लागतो नंबर. ओके, सो हे 40 नंबरवर आहे भारत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये. तर ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 2023मध्ये भारताची रँक आहे 111. ओके, 111 नंबरवर आहे आपण. ओके, आणि महत्त्वाचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा सिल्वर पॉपलेट आहे. गुजरात राज्याचा राज्यमासा घोल मासा आहे, लक्षात घ्या, ज्याला गोल्डन फिश म्हटलं जाते. आणि सिक्कीम राज्याचा राज्यमासा आहे कॉपर महासीर. ठीक आहे, यावर आयोगानं सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर या पद्धतीनं आपण हे महत्त्वपूर्ण करंट अफेअरचं लेक्चर कव्हर केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.